माझं नाव शेख निसार पेडगावकर आणि पेडगाव येथील शेतकरी आहे। तर शासनाने जर कोणताही टेंडर काढलं, एखादा सरकारी टेंडर निघाला, रस्त्याचा असो, नालीचा असो की अजून कोणताही असो, जर टेंडर काढल्याच्या नंतर रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराच्या नावानं शासन तो टेंडरचा निधी त्या मजुराच्या खात्यावर टाकत नाही, किंवा ते सिमेंट कंपनीवाल्याच्या खात्यावर टाकत नाही, किंवा ते डांबरवाल्याच्या खात्यावर टाकत नाही, तर तो संबंधित तो टेंडर घेणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावरती सगळं रक्कम जात असते। मग हा नियम इकडं टेंडर घेणाऱ्यासाठी लागू आहे। तर शेतकऱ्याला रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्यानं जर एखादं काम केलं तर त्याच्या जे अनुदानाची रक्कम आहे शेतकऱ्याच्या खात्यावर न टाकता मजुराच्या खात्यावर टाकली जाते। जो एक नियम हा इतर काम करणाऱ्या लोकांसाठी असतो, तर तोच नियम हा शेतकऱ्यांसाठी वेगळा नियम, दोन ठिकाणी वेगवेगळे नियम का लावले जात आहेत। शेतकऱ्यांना जर निधी द्यायचा असेल तर थेट तो शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला गेला पाहिजे आणि तो शेतकऱ्यांना थेट त्याचा लाभ हस्तांतरण झालं पाहिजे। आणि जो शासनाने याचा निकष लावलाय फार्मर आयडीचा, तोही शिथिल करण्यात यावा। शासनाकडे सर्व शेतकऱ्यांचा डाटा आहे आणि त्या डाटाचा उपयोग करत या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा। दरम्यान आज